सांगितलं ना माझं लग्न जमलंय म्हणून करत जाऊ नको मला इथून पुढे तू फोन. तर म्हणली होती ना आपण दोघं लग्न करून मी माझ्या आईवडिलाची विरोधात जाते आणि काय बी करते, फक्त खाऊ पिऊस तर म्हणत होती काय. मोठ्या मोठ्या मॉलला न्यायची, शॉपिंग करायची, मरणा मायची. अगं मी 1 एकर शेती केलं तुझ्यामुळं. अरे बेबी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण माझ्या आई वडील तर ऐकत नाही. आयला त्या टायमाला कमून आईवडील काय म्हणत नाही का फिरायच्या टायमाला. मी म्हणते माझं चल ना मग पळून जाऊ आपण. ज्याच्यासोबत माझं लग्न जमलंय का पुरं मला भिकारी केलंय आणि आता चांगलं झालं दुसरीकडे लग्न करायला लागली ती. माझं त्याच्यावर बिलकुल प्रेम नाही. अक्षरशः त्याचा फोन आला तर मी कट करते रे. मला त्याला बिलकुल बोलण्याची इच्छा नसते. मग पण आता मला- वेटिंगला कसं काय लागत होता फोन. ती माझी मैत्रीण होती ना तिला बोलत होते. मी त्याचा नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलाय आणि मी त्याला सांगितले मला तुझ्यासोबत अजिबात लग्न करायचं नाही, माझ्या दुसऱ्या मुलावर प्रेम आहे म्हणून. तरीही ते माझ्यासोबत कॉन्फरन्सला मी सांगतो. नाही माझा त्याच्याकडे नंबरच नाही, त्याचा माझ्याकडे नंबर नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण माझ्या आईने वडिलांनी मला शपथ दिली की तू करायचंय, तू आमच्या मुलासोबत कर नाही तर आम्ही अरे जीव बाई, तुला देतो. काय करायचं ते कर, जाऊ दे. ठेवू का. फालतू भंगार झालंय सगळं. आता बुंगारी भिकायला लागले. मी याच्यासोबत लग्न करते. हां हो ते माझ्या फ्रेंडचाच होता. बोला की. हां जेवण वगैरे झालं का तुमचं. हां लव यू. हां का ऑफिसला आहेत का. बरं बरं ठीक आहे. मी तर एवढी एक्सायटेड आहे ना लग्नासाठी. कधी आपलं लग्न होतं चालेल. सासूबाई काय करतायत माझ्या. हो करा तुम्ही फ्री झालात ना कॉल करा. मी फ्रीच आहे, तुमची वेट करते मी. हो हो बाय बाय बाय. हो बाय लव यू बाय.